एका विशाल लोकशाहीचा पाळा नेमका कसा रचला गेला. भारतीय राज्यघटनेची निर्मिती हा केवळ एखादा ऐतिहासिक दस्तावेज नाहीये बरं का, तर तो एक भन्नाट प्रवास आहे. अगदी जुन्या ब्रिटिश कायद्यांपासून ते एका परिपूर्ण अशा अंतिम कलाकृतीपर्यंतचा हा रंजक प्रवास आज आपण उलगडून बघणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. पण हा प्रवास काही एका दिवसाचा नक्कीच नव्हता. यामागे अनेक दशकांची उलथापालथ होती. तर आजच्या या प्रवासात आपण या 5 मुख्य टप्प्यांमधून जाणार आहोत. ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून सुरुवात करून संविधानाचे स्रोत कोणते होते इथपर्यंत आपण सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता यातली सर्वात रंजक गोष्ट माहितीये काय? सुरुवातीच्या ब्रिटिश प्रशासकीय कायद्यांनी नकळतपणे, अगदी अनवधानाने का होईना, भविष्यातल्या एका सार्वभौम राज्यासाठी कशी पायाभरणी केली. हा पाया ओबडधोबड होता, पण तो होता नक्कीच. आता हा पाया कसा रचला गेला ते बघूया. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून कंपनीच्या राजवटीचा काळ सुरू झाला. तब्बल 80 वर्षांच्या या काळात एक साधी व्यापारी कंपनी हळूहळू एका प्रशासकीय संस्थेत कशी बदलली हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. आणि त्यात 1853चा कायदा बघा, त्याने तर चक्क नागरी सेवांसाठी खुली स्पर्धा सुरू केली. प्रशासकीय केंद्रीकरणाच्या दिशेने टाकलेलं ते खूप मोठं पाऊल होतं. त्यानंतर 1858मध्ये सत्ता थेट ब्रिटिश राजमुकुटाकडे म्हणजेच क्राऊन रूलकडे कशी गेली हे आपल्याला यातून समजतं. व्हाईसरॉय हे नवीन पद आलं. इथून पुढे टप्प्याटप्प्याने स्थानिक भारतीयांचं प्रतिनिधित्व वाढू लागलं आणि त्याचाच कळस म्हणजे 1935चा अत्यंत विस्तृत असा भारत सरकार कायदा. हाच तो कायदा जो पुढे जाऊन आपल्या संविधानाचा सर्वात मोठा आधारस्तंभ बनला. दुसरा टप्पा, संविधान सभेची स्थापना. ऐतिहासिक पाया तर आपण पाहिला, पण आता या प्रत्यक्ष बांधकामासाठी देशाच्या खऱ्या शिल्पकारांना कसं एकत्र आणलं गेलं ते आपण पाहूया. बघा, संविधान सभेची स्थापना काही रातोरात झाली नाही बरं का. ती हळूहळू झालेली शिल्पकारांची जुळवाजुळव होती. 1934मध्ये M.N. रॉय यांनी पहिल्यांदा ही भन्नाट संकल्पना मांडली. मग अनेक वाटाघाटी झाल्या आणि शेवटी 1946मध्ये कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत ती अधिकृतपणे अस्तित्वात आली. पण इथे इतिहासाची एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. प्रत्यक्ष महात्मा गांधी या संविधान सभेचे सदस्य अजिबात नव्हते. होय, हे खरंय. त्यानंतर आला 1947चा फाळणीचा काळ. या फाळणीमुळे सभेच्या रचनेत एक प्रचंड मोठा बदल झाला. फाळणीपूर्वी 389 असणारी सदस्यांची संख्या आता 299वर आली. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे याच फाळणीनंतर संविधान सभेला संपूर्ण सार्वभौम अधिकार मिळाले आणि हीच सभा स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. आता येतो आपला तिसरा टप्पा, मसुदा आणि निर्मिती. सर्व शिल्पकार जागेवर आल्यावर आता लक्ष केंद्रित झालं ते प्रत्यक्ष मसुदा तयार करण्याच्या कठोर प्रक्रियेवर. देशाच्या राज्यकारभाराचा तो ब्ल्यूप्रिंट आता कागदावर उतरवण्याची वेळ आली होती. ही समिती बघा, 29 ऑगस्ट 1947ला स्थापन झालेली ही 7 सदस्यांची मसुदा समिती. याचं नेतृत्व करत होते स्वतः डॉक्टर B.R. आंबेडकर. यातील सदस्यांची विविधता खरोखरच कमाल होती. हे सर्वजण आपापल्या क्षेत्रातील दिग्गज होते आणि या दिग्गजांनीच देशाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कायदेशीर आणि सामाजिक गरजा एका सूत्रात बांधल्या. 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस. अगदी बरोबर ऐकलत. हा भव्य आकडाच या संपूर्ण कार्याची विशालता सांगून जातो. देशाच्या सर्वोच्च कायद्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी, एक कलमाचं विश्लेषण करून त्याला अंतिम रूप देण्यासाठी किती प्रचंड संयम आणि मेहनत लागली असेल याची कल्पना यातून येते. चौथा टप्पा, संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये. जवळपास 3 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर ही घटनात्मक कलाकृती तयार झाली. आता तिची काही प्रमुख वैशिष्ट्य आणि त्यावर झालेल्या महत्त्वाच्या टीका समजून घेण्याची वेळ आलीय. भारतीय राज्यघटना ही एक प्रचंड मोठी अचीव्हमेंट मानली जाते, हे नक्की. तरीही आपण काही वस्तुनिष्ठ टीका देखील लक्षात घेतल्या पाहिजेत. या मसुद्यामध्ये वापरलेली भाषा थोडी तांत्रिक आणि क्लिष्ट असल्याने टीकाकारांनी याला चक्क वकिलांचे नंदनवन असं संबोधलं होतं. कारण ही कायदेशीर भाषा सामान्य माणसाला पटकन समजायला कठीण जाऊ शकते आणि ती बहुधा अनुभवी वकिलांनाच पूर्णपणे समजू शकते, असा त्यामागचा युक्तिवाद होता. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कायद्याचे राज्य किंवा रूल ऑफ लॉ.
हे तत्त्व आपल्या प्रस्तावना आणि मूलभूत हक्कांमध्ये अगदी खोलवर रुजलेलं आहे. याचा सरळ अर्थ असा की इथे सर्वांना कायद्यासमोर समान मानलं जातं. म्हणजेच काय, तर लोकशाहीत सर्वोच्च सत्ता कोणत्याही नेत्याची नसून ती संविधानाची असते. आपला देश कोणाच्या मनमानी निर्णयांवरून नाही, तर निश्चित कायद्यांवरून चालतो. आणि आता शेवटचा टप्पा, राज्यघटनेचे स्रोत. हे उत्कृष्ट कलाकृती पूर्ण करण्यासाठी आपल्या घटनाकारांनी कोणत्याही एकाच विचारापुरतं मर्यादित न राहता जगभरातील राज्यघटनांमधनं सर्वोत्कृष्ट प्रशासकीय आणि तात्विक गोष्टी काळजीपूर्वक वेचल्या. हे खरं तर एक जागतिक महाकाव्यच आहे. तुम्हाला माहितीये, आपल्या राज्यघटनेचा सांगाड्याचा एक फार मोठा भाग थेट 1935च्या भारत सरकार कायद्यातून जसाच्या तसा घेतला गेला. पण या सांगाड्याला खरा प्राण मिळाला तो अमेरिकेकडून. राज्यघटनेचा आत्मा मानले जाणारे आपले मूलभूत हक्क, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आणि प्रस्तावना, या सगळ्या गोष्टी अमेरिकन व्यवस्थेचं एक अतिशय स्पष्ट आणि शक्तिशाली प्रतिबिंब आहेत. या प्रवासात पुढे जाताना आपण ब्रिटनमधून काय घेतलं, तर संसदीय लोकशाहीची पद्धत आणि एकेरी नागरिकत्वाचा भक्कम पाया, आणि दुसरीकडे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे जे उदात्त आदर्श आहेत, तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्य, या गोष्टींसाठी मात्र आपण रशियाच्या संविधानावरून प्रेरणा घेतली. शेवटी राज्याच्या धोरणाची जी अतिशय अद्वितीय अशी मार्गदर्शक तत्वे आहेत, ती आयर्लंडकडून घेण्यात आली. तसंच देशाची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी एका प्रबळ केंद्र सरकारची संकल्पना आपण कॅनडाच्या संघराज्य पद्धतीवरून स्वीकारली. खऱ्या अर्थाने विचार केला तर विविधतेतून एकता साधण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर आता 1773च्या सुरुवातीच्या ब्रिटिश कायद्यांपासून ते 1950च्या पूर्णत्वास गेलेल्या संविधानापर्यंतच्या या संपूर्ण प्रवासावर विचार करताना एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. दशकांपूर्वी अत्यंत काळजीपूर्वक घेतलेले हे ऐतिहासिक निर्णय आजच्या या आधुनिक काळात आपल्या रोजच्या जीवनाला आणि अधिकारांना कसे सुरक्षित ठेवत आहेत? या भव्य राज्यघटनेची ताकद केवळ तिच्या इतिहासात नाहीये मित्रांनो, तर ती आजच्या वर्तमानात कशी जिवंत आहे यातच खरी गंमत आहे. विचार करा,